नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरती प्रशांत कडू, बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे एम्प्लॉयबिलिटी स्किल या सब्जेक्टची निर्देशिका आहे. तर आज आपण आपल्या अभ्यासक्रमामधील टाईप्स ऑफ कम्युनिकेशन याबद्दल माहिती बघणार आहोत. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला टाईप्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संवादाचे प्रकार दिसत आहे. संवादाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. एक आहे व्हर्बल कम्युनिकेशन आणि दुसरा प्रकार आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता सुरुवातीला आपण व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजेच काय, शाब्दिक संवाद याविषयी माहिती बघणार आहोत. तर शाब्दिक संवाद म्हणजे काय, की जो संवाद शब्दांचा उपयोग करून म्हणजेच भाषेचा उपयोग करून संवाद साधला जातो किंवा कम्युनिकेशन केल्या जाते, यालाच व्हर्बल कम्युनिकेशन किंवा शाब्दिक संवाद असे म्हणतात. शाब्दिक संवादाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक आहे ओरल कम्युनिकेशन आणि दुसरा प्रकार आहे रिटन कम्युनिकेशन. तर आपण सुरुवातीला ओरल कम्युनिकेशन म्हणजे काय हे बघणार आहोत आणि यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे सुद्धा येथे लिहिलेले आहे. तर हे बघा, ओरल म्हणजेच काय, वाचिक. म्हणजेच यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. यामध्ये टॉक्स, स्पीचेस, डिस्कशन्स, मीटिंग्स, सेमिनार्स आणि काउन्सिलिंग ह्या सर्व गोष्टी समाविष्ट होतात. टॉक्स म्हणजेच काय, गप्पा मारणे, स्पीचेस, भाषणे, चर्चा, बैठक, माहिती सत्रे किंवा समुपदेशन ह्या सर्व गोष्टी ओरली केल्या जातात. म्हणूनच याला ओरल कम्युनिकेशन किंवा वाचिक संवाद असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे ऑन टेलिफोन म्हणजे दूरध्वनीवर केला जाणारा संवाद सुद्धा याच प्रकारामध्ये मोडला जातो. तर अशा प्रकारे आपण शाब्दिक संवादाचा पहिला प्रकार ओरल कम्युनिकेशन आणि यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे बघितलेले आहे. आता आपल्याला शाब्दिक संवादाचा दुसरा प्रकार म्हणजेच काय, रिटन कम्युनिकेशन हे बघायचं आहे. रिटन कम्युनिकेशन म्हणजे काय, लिखित कम्युनिकेशन, की ज्या कम्युनिकेशनमध्ये, ज्या संवादामध्ये लिखित स्वरूपात संवाद साधला जातो त्यालाच लिखित कम्युनिकेशन किंवा लिखित संवाद असे म्हणतात. म्हणजेच ऑन पेपर, कागदोपत्री होणारा संवाद. तर यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. हे बघा, यामध्ये दिलेलं आहे. सर्क्युलर आहे, नोटीस आहे, इन्क्वायरीज, रिप्लाईज, कोटेशन्स, रिपोर्टिंग, बुक्स, ऑर्डर्स, ईमेल ह्या सर्व गोष्टींचा समावेश रिटन कम्युनिकेशन यामध्ये केला जातो. आपल्याला माहिती आहे, शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय, कार्यालयामध्ये विविध प्रकारच्या लिखित स्वरूपातल्या सूचना आपल्याला मिळतात. त्याचप्रकारे बुक्स आहे, हे देखील आपण बुक्स म्हणजेच पुस्तकांचे वाचन करतो. ते बुकसुद्धा लिखित स्वरूपात असतात. त्याप्रकारे आता मी सांगितल्याप्रमाणे हे बाकीच्याही जे सर्व इथे सांगितलेले घटक आहेत, मूल्य ठराव आहेत, हुकूम्स आहे, चौकशी आहे, म्हणजेच एन्क्वायरीज, रिप्लाईज ह्या सर्व घटकांचा समावेश रिटन कम्युनिकेशनमध्ये केला जातो. कारण ह्या सर्व गोष्टी आपल्याला कागदोपत्री किंवा ऑन पेपर पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपण व्हर्बल कम्युनिकेशनचे दोन प्रकार म्हणजेच ओरल कम्युनिकेशन आणि रिटन कम्युनिकेशन, वाचिक संवाद आणि लिखित संवाद बघितलेला आहे. यानंतर आपल्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय हे बघायचं आहे. तर ज्याप्रमाणे संवादाचे मुख्य दोन प्रकार आहेत, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल, तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजेच निशब्द संवाद, शब्दाविना केला जाणारा संवाद होय. म्हणजे जिथे शब्दांचा उपयोग न करता संवाद साधला जातो यालाच नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजेच निशब्द संवाद असे म्हणतात. यामध्ये या गोष्टींचा समावेश होतोय. बघा, इथे दिलेला आहे. देहबोली म्हणजेच काय, बॉडी लँग्वेज. यामध्ये फेशियल एक्सप्रेशन्स आहे, जेस्टर्स आहे, आय कॉन्टॅक्ट, अपिअरन्स, सायलेन्स या सर्व घटकांचा समावेश होतो. आपल्याला माहिती आहे, आपण एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून, फेस रिडिंगवरून त्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे हे सहज ओळखू शकतो. त्याच्या डोळ्यातील भावना बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सांगून जातात. हावभाव आहे, बऱ्याच व्यक्तींना बोलताना हातवारे करण्याची, विविध प्रकारचे हावभाव करण्याची सवय असते. त्यावरून सुद्धा आपण म्हणजेच काय, त्या व्यक्तीच्या एक्सप्रेशन्सवरून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. आय कॉन्टॅक्ट किंवा नयन भाषा असे म्हटल्या जाते. या गोष्टीचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. या व्यक्तीच्या मनात, पुढील व्यक्तीच्या मनात काय आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्या मनातील भावना त्याच्या डोळ्यामध्ये दिसत असतात. आपण त्याच्याकडे बघून विचार करू शकतो की सध्या याच्या मनात काय चाललेलं आहे. तो शांत आहे, सायलेंट आहे, म्हणजे तो दुःखी आहे, की तसं त्या प्रकारे विविध त्याच्या एक्सप्रेशनवरून किंवा त्याचा स्वभाव आपण त्याच्या चेहऱ्यावरून ओळखू शकतो की हा कशा प्रकारचा व्यक्ती आहे. पोलाईट आहे, नम्र आहे, की उद्धट आहे, स्वार्थी आहे, चांगल्या विचाराचा आहे, किंवा अशा प्रकारे विविध प्रकारचे एक्सप्रेशन्स आपल्याला त्याच्या हात त्या व्यक्तीच्या हावभावावरून किंवा एक्सप्रेशनवरून आपल्याला कळू शकते. तर यालाच आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजेच शब्दाविना होणारा संवाद, निशब्द संवाद असे म्हणतो. तर अशा प्रकारे आज आपण संवादाचे प्रकार, टाईप्स ऑफ कम्युनिकेशन हा भाग पाहिलेला आहे.